तू रे माझं मित्राच्या आजच्या भागाची सुरुवात होते राकेश पासून. तर आता इथे रात्रीची वेळ असते आणि आता राकेश कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की 2 महिने झाले वाट बघतोय मी, कधी सँक्शन करताय माझा 50 कोटीचा लोन. नाही तुम्हाला जमत नसेल तर सांगा मला, शेकडो बँक्स आहेत, थांबणार नाही मी तुमच्यासाठी असं म्हणतो तो. आणि हे सगळं ती सेक्रेटरी लांब थांबून रेकॉर्ड करत असते. हो, व्हेरिफिकेशन झालंय, तुमचा माणूस येऊन गेलाय, पेपर्सवर अंजली भोसलेच्या वतीने पेपर्सवर सह्या पण आहेत असं म्हणतो राकेश. अंजली इज माय वाईफ असं म्हणतो आता राकेश. सो सगळी अथॉरिटी आहे माझ्याकडे असं म्हणतो राकेश. मला माहित नसेल तर सांगतो, आता मी कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर सुद्धा आहे. सात्विक फॅशनच्या नावाने लोनचे पेपर्स रेडी करा, वेळ नाहीये माझ्याकडे. बिझनेस डेव्हलपमेंट साठी हवाय मला लोन, थांबू नाही शकत तुमच्यासाठी. 2 दिवसात काम झालं पाहिजे असं म्हणतो राकेश. प्लीज हरी अप असं म्हणतो तो. तर आता फोन ठेवतो तो. तर आता इथे तो म्हणतो की क्या बात है राकेश. तर आता तो जाऊन बसतो आपल्या खुर्चीवरती आणि आता तो दारू पित असतो. सात्विक फॅशन्स. तर आता हे बोलता बोलता तो टेबलला आदळलेला असतो आणि ती रेकॉर्ड करायला ठेवलेली असते ना मायक्रोफोन, ती त्याची सेक्रेटरी ते पडलेलं असतं बघा प्रेक्षक. तर आता ती मुलगी एकदमच घाबरते. तर तेवढ्यात सेक्रेटरी आतमध्ये एंटर करते आणि बरोबर येऊन त्या मायक्रोफोनवर थांबते. तर आता राकेश बघतो तिच्याकडे. तू अजून घरी नाही गेलीस असं म्हणतो राकेश. बॉस इथे असताना ते कशी घरी जाणार, तुम्हाला काय हवंय नकोय हे बघायला नको का असं म्हणते ती सेक्रेटरी. मी सांगू मला काय हवंय ते असं म्हणतो राकेश. तर आता तो उभारतो आणि तो तिच्या जवळ येऊन थांबतो. तर आता तो तिला स्पर्श करतो. सर, घरी जाताना तुम्ही हे असं चालतं का तुम्हाला, काय प्रॉब्लेम तर नाही ना होणार असं म्हणते ती, कारण तो दारू पित असतो आता इथे त्याच्या केबिन मध्ये. तर आता इथे राकेश म्हणतो, तारा किती काळजी आहे ग माझी तुला असं म्हणतो तो. माझी काळजी करू नकोस तू, आता माझ्याकडे कुणी प्रॉब्लेम म्हणून बघतच नाही. त्या चिंटुकल्याला तर माझ्यावर एवढा विश्वास बसलाय की तो माझ्यावर डाऊट घेणारच नाही असं म्हणतो तो. तसंही तुम्ही तर ग्रेट आहातच असं म्हणते सेक्रेटरी, पण सर सांभाळू ना, कारण एकही चूक जरी झाली तरी तुम्हाला महागात पडू शकते असं म्हणते ती. तारा डार्लिंग, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा असं म्हणतो राकेश. राजेश भोसले कधीच चुकत नाही असं म्हणतो राकेश. कधीच नाही असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. गुड बाय तारा असं म्हणतो तो. तर आता तो घेतो आपलं जॅकेट आणि निघून जातो तिथून. तर आता इथे तारा वागते आणि आपल्या हातामध्ये घेते तो इयरफोन, ज्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड करत असते ती, आणि ते घेऊन जाते ती तिथून. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता इन्स्पेक्टर आलेला असतो घरी. काय झालं सर, अचानक बोलून घेतला असं म्हणतो इन्स्पेक्टर. आणि तिथे अर्णव आणि ईश्वरी असतात. ईश्वरी म्हणते, तुम्ही म्हणाला होतात ना ऍक्सिडेंट केस मधले 2 साक्षीदार गायब आहेत असं म्हणते ईश्वरी. आम्ही त्यांच्या शोधावरच आहोत असं म्हणतात इन्स्पेक्टर. अहो ते आमच्या घरी आले होते केटरिंगची माणसं म्हणून असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे राकेशला दाखवलंय. तर राकेश म्हणतो, ए डॉक्टर, तुला म्हटलंय ना मी देतो पैसे, सारखं फोन करून डोक्याचं धाई करू नकोस असं म्हणतो राकेश. तुला मी आधीच सांगितलंय मला गरज आहे पैशांची असं म्हणतो डॉक्टर. सगळी वाईट कामं टेन्शन वाढल्यावरच होतात हे माहित नाही का तुला असं म्हणतो राकेश. आता मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डाव खेळणार आहे असं म्हणतो राकेश. इतका मोठा हात मारणार आहे की सगळं आयुष्य सेट होईल आपलं असं म्हणतो राकेश. आयडिया येते ना माझा प्लॅन किती मोठा आहे ते असं म्हणतो राकेश. तर आता इथे परत इन्स्पेक्टरला आणि ईश्वरी आणि अर्णवला दाखवलंय. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात, शेवटी तुम्ही त्यांना कुठं पाहिलं होतं असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. इथेच घरामध्ये दोघे पाणी मागायला आले होते आणि बाहेर पडले. आम्ही दोघे त्यांच्या मागे गेलो पण तोपर्यंत ते गायब झाले. त्यांना कोणी गायब केलं की स्वतः गायब झाले कळलंच नाही असं म्हणते ईश्वरी. तरी फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय जरा. तर आता परत राकेशला दाखवलंय, जरा पेशन्स ठेव, देतो तुला पैसे मला मिळाल्यावर असं म्हणतो राकेश. पैसे मिळाल्यावर तू गायबच झालास तर असं म्हणतो डॉक्टर. बस कर डॉक्टर, मान्य आहे, करतो आपण काही कामं पण पूर्ण इमानदारीने असं म्हणतो राकेश. तर आता परत अर्णवला दाखवलंय, कोणीतरी असं आहे ज्याला आय विटनेसेस ना गायब करायचं असं म्हणतो अर्णव. तर हे बोलत असताना अर्णव पाठीमागून राकेश सगळं ऐकत असतो. तर आता इन्स्पेक्टर विचार करत असतात. तर आता ईश्वरी बघते राकेशला. तर आता ईश्वरी म्हणते, हे बघा आले जिजू. तर आता राकेश आलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब हे इथे तुम्ही असं म्हणतो आता राकेश. यांचाच तर ऍक्सिडेंट झाला होता असं म्हणते ईश्वरी. हो माहिती आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर, आम्ही आधी सुद्धा भेटलोय असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर साहेब काही प्रोग्रेस होतोय का बघा ना त्या केसमध्ये असं म्हणतो राकेश. तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालूच आहेत असं म्हणतो इन्स्पेक्टर. थँक्यू असं म्हणतो राकेश. मी आहे असं म्हणतो आणि राकेश निघून जातो तिथून. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता इथे सगळे राजशिर्के मंडळी बसलेले असतात. तर आता इथे पोट खूप गच्च भरलंय माझं, मी जरा शतपावली करून येतो असं म्हणतो अविनाश. तर आता तो जातो. रमाकांतराव कुठे आहेत रे असं म्हणते आजी. ते सुद्धा शतपावली करतायत का असं म्हणते आजी. ते केव्हा जाऊन त्याच्या रूम मध्ये झोपले, त्यांना पहाटे निघायचं ना असं म्हणतो अविनाश. कुठे जायचंय पहाटे असं म्हणते वल्लरी. देवळाच्या जीर्णोद्धाराच्या वर्गणी कलेक्ट करायचे त्यांना असं म्हणतो तो पालखी सोबत. तर ईश्वर म्हणते, मामा बरं झाला सांगितलं, म्हणजे पहाटे लवकर उठून मी त्यांना सगळं खायला वगैरे करून देईन असं म्हणते ईश्वरी. करेक्ट असं म्हणतो होता इथे अविनाश. काय भिकेचे डोहाळे लागलेत एकेकट्यानं. एकेकाळचा मोठा बिझनेसमॅन होता हा माणूस, आता दारोदारी वर्गण्या मागायला जातोय वा असं म्हणते आता वल्लरी. अंजलीला काही आवडत नाही. तर आता ईश्वरी म्हणते, मामी ती देवाची सेवाच तर करतायत ना असं म्हणते ईश्वरी. त्यात कसला आलाय कमीपणा असं म्हणते ती. बरं असं म्हणते वल्लरी. उद्याच निघणार म्हटल्यावर अंजलीच्या वाढदिवसाला नसतील ना असं म्हणते आजी. तसंही आमच्या वाढदिवसाला ते असतात, त्याची सवयच नाही आम्हाला असं म्हणतो आता इथे अर्णव.
त्यांचं जायचंय जाऊ देत जीर्णोद्धारासाठी असं म्हणतो अर्णव. अगदी बरोबर आहे असं म्हणते अंजली. तर आता आकाश म्हणतो एनिवे झोप आली आहे, मी जातो झोपायला असं म्हणतो. तुम्ही कुठे जायचं नाही, बसा बसा असं म्हणते आता ईश्वरी. म्हणजे तुमच्या बायकोला माझ्या नमुताईला ह्या घरातला प्रत्येकाची ओळख व्हावी म्हणून आम्ही गेम खेळायचा असं म्हणते ईश्वरी. गेम असं म्हणते नम्रता. ग्रेट आयडिया असं म्हणतो आकाश. मग आपण ट्रूथ अँड डेअर खेळूया असं म्हणतो तो. चालेल असं म्हणते ईश्वरी. बढिया असं म्हणते ती. हा कुठला नवीनच खेळ असं म्हणते आजी. आजी आहो काही एवढं मोठं नाही, एक बॉटल घ्यायची आणि ती फिरवायची. त्या बॉटलचं तोंड ज्या दिशेने येईल त्याला नमुताईने एक प्रश्न विचारणार आणि त्याची सगळ्यांनी उत्तरं द्यायची असं म्हणते ईश्वरी. कमाल आयडिया आहे असं म्हणतो अविनाश. लवकर हा खेळ खेळा असं म्हणतो तो. खेळण्यासाठी रिकामी बाटल्या आण असं म्हटलं मी. तू काय बघतेस असं म्हणतो अविनाश वल्लरीला. तर आता सगळे हसतात. तर आता गेमला सुरुवात होते. स्टार्ट करूया असं म्हणतो आकाश. नम्रता ये ना असं म्हणतो आता आकाश. ताई असं म्हणते ईश्वरी. बस बस त्याशिवाय गेम नाही सुरू होणार असं म्हणते ईश्वरी. मग काय ये असं म्हणतो आकाश. तर आता इथे नम्रता येऊन बसणार. खरंच नम्रता खूप आगाव दाखवले प्रेक्षक हो. तर आता वल्लरी बघते त्या दोघांना आणि तिला काय आवडत नाही. तर आता फिरवत होती बॉटल आकाश. तर आता इथे ऑडिओ बंद आहे आणि ते सगळे खेळतायत. तर आता मामावर स्टॉप होती ती बॉटल. आता असं म्हणतो अविनाश. विचार विचार असं म्हणते नम्रता. विचार विचार प्रश्न असं म्हणतो अविनाश. तर नम्रता विचारू शकत नाही लवकर. तर आता ती म्हणते बाबा तुमच्या आवडता एखादं गाणं गाणं असं म्हणते ती. मी समजा गायलो तर गेम इथेच थांबेल चालेल असं म्हणतो अविनाश. तर सगळे हसायला लागतात. तर ईश्वरी हसते. यू हॅव टू सिंग असं म्हणतो अर्णव. कमॉन मा 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 असं म्हणते आता ईश्वरी. कमॉन कमॉन असं म्हणतो अर्णव. पण मी माझ्या आवडीचं नाही तर नम्रताच्या आवडीचं गाणं गातो असं म्हणतो अविनाश. तिच्या आवडीचा कोणता असं म्हणते वल्लरी. चाफा चाले ना चाफा बोले ना असं म्हणायला लागतो अविनाश. तर सगळे हसतात जोरात. वल्लरी पण हसते. बास बास असं म्हणते वल्लरी. तर सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. चला आता फिरवा असं म्हणते ईश्वरी. कमॉन असं म्हणतो अर्णव. तर आता परत फिरवतात ती बॉटल. बघूया आता कोणाकडे येते ते असं म्हणते वल्लरी. परत माझ्याकडे नको असं म्हणतो अविनाश. दुसरं गाणं म्हणावं लागेल असं म्हणते वल्लरी. मामी असं म्हणतो आता इथे अर्णव. वल्लरीला का आवडत नाही आणि बाकी सगळे हसतात. अगं बाई वल्लरी बाटलीचं तोंड तुझ्याकडे आलं की नेमकं असं म्हणतात आजी. नम्रता विचार तुझ्या मनात जो काय प्रश्न आहे ना तो तुझ्या सासूला विचार असं म्हणतो अविनाश. घाबरू नकोस आम्ही आहोत पाठीशी, बिंदास विचार असं म्हणतो अविनाश. तर आता इथे संकुचित असते नम्रता. विचार ना असं म्हणतो अविनाश. विचार असं म्हणते वल्लरी. आई असं म्हणते नम्रता. तुमच्यासाठी जिंदगीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे असं म्हणते आता नम्रता. मी स्वतः असं म्हणते वल्लरी. ऑफकोर्स मी स्वतः असं म्हणते वल्लरी. तर सगळे हसतात. सगळ्यांना माहिती आहे ग हे असं म्हणतो अविनाश. काहीतरी वेगळं सांगणं असं म्हणतो तो. वेगळं काय सांगायचं त्यात जे आहे ते सांगितलं असं म्हणते वल्लरी. माणसाने आधी सगळ्यात जास्त स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे तर इतरांवर प्रेम करता येतं कळलं असं म्हणते वल्लरी. अगं असं लोकांच्या मागे मागे जाऊन काय होत नसतं, आधी स्वतःवर प्रेम करायचं मग जग जिंकता येतं असं म्हणते वल्लरी. नाहीस असं म्हणतो आता इथे अर्णव. वा 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 असं म्हणत होता राकेश येतो. टाळ्या वाजवत येतो तो. हे बरोबर म्हणला तुम्ही असं म्हणतो आता इथे राकेश. या ना जिजू जॉईन असं म्हणतो आता इथे आकाश. खेळायचं आहे हो चला असं म्हणतो राकेश. तर आता तोही बसतो. तर आता गेमला सुरुवात होते. म्हणजे नक्की काय खेळायचं असं म्हणतो राकेश. जिजू जास्त काही नाही करायचं आहे. नम्रता बॉटल फिरवणार, बॉटलचं तोंड जिच्याकडे येणार तिला ते प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर द्यायचं बस असं म्हणतो आता आकाश. एवढंच असं म्हणतो आता राकेश. वा चला नम्रता मॅडम. तर आता इथे सुरुवात करते ती. तर आता बॉटल फिरवायला लागते ती. तर आता राकेश मात्र बघत असतो ईश्वरीकडे आणि अर्णवकडे. तर आता अर्णवकडे येते ती बॉटल. विचार असं म्हणते ईश्वरी. जिजू मला एक सांगा, अशी कोणती गोष्ट आहे का जी तुम्ही अजून कुणालाच नाही सांगितली असं म्हणते नम्रता. तर आता इथे अर्णव सांगतो. तर आता ऑडिओ बंद आहे. तर आता सगळे खूप एन्जॉय करतायत आणि सगळे हसतायत. वा असं म्हणते नम्रता. तर परत आता फिरवतात बॉटल. तर आता स्टॉप होते ती राकेशकडे. जावई बापूकडे असं म्हणतो आता अविनाश. तर आता इथे सगळेजण बघतात राकेशकडे. तर आता नम्रताला सुचतच नाही काय म्हणावं ते. नम्रता असं म्हणतो अर्णव. विचार बिंदास असं म्हणतो तो. विचार कमॉन असं म्हणतो अर्णव. मी काय विचारणार ना असं म्हणते नम्रता. विचार ना असं म्हणतो आकाश. अगं असं काय खेळाचा भाग आहे तो. विचार ना असं म्हणतो अविनाश. हो असं म्हणते वल्लरी. विचार विचार असं म्हणते अविनाश. तर नम्रता म्हणते आता मॅडम ना अवघडल्यासारखं होत असेल तर प्रश्न विचारायला तर हरकत नाही राहते असं म्हणतो राकेश. पण मला मात्र एक गोष्ट सांगायला आवडेल नम्रता मॅडम तुम्हाला असं म्हणतो राकेश. तुम्ही आकाश साहेबांसाठी खरंच खूप लकी ठरलाय असं म्हणतो राकेश. म्हणजे बघा ना तुम्ही घरात आला आणि लगेच आकाश साहेबांवर एवढी मोठी जबाबदारी सोपवली अर्णव साहेबांनी ऑफिसची असं म्हणतो राकेश. म्हणजे खरं तर तुम्ही पळून जाऊन लग्न केलं तरी सुद्धा लकी ठरलात. आणि तुमच्या बाबतीत नाही ईश्वरी मॅडम आणि अर्णव साहेब यांनी सुद्धा पळून जाऊनच लग्न केलं असं म्हणतो राकेश. पण किती लकी ठरलं अर्णव साहेबांचं लग्न असं म्हणतो राकेश. ईश्वरीला काहीतरी क्लू मिळतो. काय गमत आहे ना. दोन्ही बहिणींची वेगळ्याच परिस्थितीत लग्न झाली. काय योगायोग आहे असं म्हणतो राकेश आणि हसतो तो. मामा काय असं म्हणतो राकेश आणि हसतो. अर्णव म्हणतो चल नेक्स्ट असं म्हणतो तो. जिजू तुम्हाला तर आधीचं काही आठवत नाहीये ना असं म्हणते ईश्वरी. मग आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे तुम्हाला कसं काय माहिती असं म्हणते ईश्वरी. तर आता नाही ईश्वरी मॅडम मला आठवत नाहीच आहे काही. मला अंजली मॅडमने सांगितलं होतं म्हणून मला माहिती आहे असं म्हणतो राकेश. कसं काय लग्न झालं होतं ते असं म्हणतो तो एवढंच. अहो नाही हो
आपलं यांच्या लग्नाविषयी काहीच बोलणं नव्हतं झालं असं म्हणते अंजली. मी काही नाही सांगितलं तुम्हाला असं म्हणते ती. अंजली मॅडम असं काय करताय? अर्णव साहेबांनी जेव्हा किडनॅप केलं होतं तेव्हा तुम्ही रडत होता, सगळे जुने फोटोज बघत होता, तेव्हा सांगितलं ना यांच्या लग्नाबद्दल असं म्हणते ती. नाही का? हो का असं म्हणते अंजली. मग कदाचित मीच सांगितलं असेल तुम्हाला असं म्हणते अंजली. नाही सांगितलं होतं असं म्हणतो राकेश. नाहीतर मला कुठलं काय आठवतं असं म्हणतो तो आणि ड्रामा करतो तो. तर ईश्वरीला मात्र डाऊट आलेला असतो. तर अविनाशला पण डाऊट येतो. चला नम्रता मॅडम राहिलेत अजून बाकीचे, चला असं म्हणतो तो. तर आता इथे फिरवते ती बॉटल परत नम्रता. तर आता गेम चालूच असतो. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता अर्णव येतो खाली. तर आता नम्रता चहा देत असते वल्लरीला. आकाश असं म्हणतो अर्णव. हॅलो असं म्हणतो तो. वी आर गेटिंग लेट, कम ऑन फास्ट असं म्हणतो अर्णव. सर सर असं म्हणते ईश्वरी. मी पण येऊ का तुमच्यासोबत असं म्हणते ईश्वरी ऑफिसला. ये असं म्हणतो अर्णव. मला काय विचारतेस, तुला यायचंय तरी असं म्हणतो तो. आफ्टर ऑल ईश्वरी फॅब्रिकची होणार आहेस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता वल्लरी खुणावते नम्रताला. पण काय आज आज काय स्पेशल आहे असं म्हणतो अर्णव. स्पेशल असं काही नाही, अंजली ताईंचा बर्थडे आहे ना उद्या, मग थोडी शॉपिंग करता येईल आणि माझ्या जुन्या मैत्रिणी पण आहेत ऑफिसमध्ये, ते नाही भेटता येईल असं म्हणते ईश्वरी. इशू असं म्हणते नम्रता. मी पण येऊ तुझ्यासोबत ऑफिसला असं म्हणते नम्रता. हो चल ना असं म्हणतो आकाश. काय चल ना असं म्हणते वल्लरी. काम आहेत घरात असं म्हणते वल्लरी. खरंच बघा प्रेक्षक हो, नम्रताला एवढी जेलसी झाली आहे ईश्वरीबद्दल. ईश्वरी तर कामासाठी जाते, मात्र ही नम्रता ही काहीच कामाची नाही आहे. मात्र आता ईश्वरी कुठे जाते ना तिथे लुडबुड करायची सवय झाली हिला. खरंच प्रेक्षक हो, कंटाळा आलाय नम्रता जेव्हापासून आले तिथे. म्हणजे उगाच ईश्वरीला थांबवायचं काम करत असते सगळीकडे. तर आता वल्लरी बरोबर थांबवते बघा प्रेक्षक हो नम्रताला. तर ईश्वरी म्हणते मामी सगळी कामं म्हणजे स्वयंपाक वगैरे झालाय सगळं असं म्हणते ईश्वरी. नुसतं स्वयंपाक करणं एवढंच काम असतं का असं म्हणते वल्लरी. कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत सगळं माहिती असायला नको, नवीन आहे ती असं म्हणते वल्लरी. अजूनही डबे सुद्धा माहित नाही. फिरायला काय आम्हालाही आवडतं म्हणून आम्ही जातो का उठसूट बाहेर असं म्हणते वल्लरी. इशू राहू दे, तुम्ही जा ऑफिसला, मी थांबते इथेच असं म्हणते नम्रता. या ऑल राईट असं म्हणतो अर्णव. कम लेट्स गो असं म्हणतो तो. कमोन आकाश असं म्हणतो होता इथे अर्णव. तर आता जातात ईश्वरी, अर्णव आणि आकाश. तर आता नम्रता आणि वल्लरी घरातच असतात. तर आता ती सांगते मी किचनमध्ये आहे म्हणून. तर आता जा म्हणते वल्लरी तिला. बहिणींमधलं प्रेम फार ऋतुजात होतं ना, आता कसं तोंड पडलं हे असेच मिठाचे खडे मी तुम्हा दोन्ही बहिणींच्या नातात टाकतच राहणार. आता बघा बहिणी नाही फक्त जावा असाल, एकमेकांच्या वाईट्यावर उठलेल्या जावा असं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी. तर आता इथे अर्णव आलेला असतो ऑफिसला. तर आता ईश्वरी सुद्धा आलेली असते. तर आता सिक्रेटरीला दाखवलंय राकेशच्या. तर आता ती बघते ईश्वरीला. सर असं म्हणते ईश्वरी काय हे. तर आता ती मुलगी आतमध्ये जाते. मी एक इंटरव्ह्यू अटेंड करून येतो तुझा ऑफिसमध्ये असं म्हणतो आता इथे अर्णव. एक मिनिट थांब, मी शिर्केला फोन करून सांगतो असं म्हणतो तो. हॅलो शिर्के, खाली या प्लीज, पार्किंगमध्ये या असं म्हणतो होता अर्णव. सर अहो तुम्हाला मीटिंगला जायचं होतं तर आले असते ना, इथपर्यंत कशाला आला तसं म्हणते ईश्वरी. तुला सोडायला असं म्हणतो अर्णव. तुला एकटीला सोडणार होतो का मी असं म्हणतो तो. पटकन एक मीटिंग अटेंड करून येतो. येस शिर्के, मॅडम ना का हवं नको ते बघा असं म्हणतो तो. हा असं म्हणतो होता इथे शिर्के कम असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी आणि शिर्के ऑफिसमध्ये जातात. तर आता इथे अर्णव मात्र कारमध्ये बसलेले असतात. तर आता तो जातो. तर आता ते सिक्रेटरीला दाखवलंय. तर आता ती कॉल करते राकेशला. हा बोल तारा असं म्हणतो तो. हॅलो सर, एक बातमी द्यायची होती तुम्हाला असं म्हणते ती. काय असं म्हणतो तो. ईश्वरी मॅडम आज परत ऑफिसला आल्या असं म्हणते ती. आज परत असं म्हणतो राकेश. हो ना, त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला इन्फॉर्म केलं असं म्हणते तारा. मीटिंग शिफ्ट करायला लागेल ऑफिसमधली, वेळ कमी आहे राकेश असं म्हणतो तो. तारा मी आज घरून किंवा एखाद्या कॅफेमधूनच काम करेन, त्यासाठी मला काही पेपर्स लागतील मीटिंगसाठी. मी तुला इन्फॉर्म केलं की लगेच पाठवून दे ओके असं म्हणतो तो. ठीक आहे ओके सर असं म्हणते ती. या असं म्हणतो राकेश. तर आता दोघेही फोन ठेवतात आणि विचार करत असतो आता इथे राकेश. तर आता तो निघून जातो तिथून. हे भगवान, देवघरात फुलं ठेवायचीच राहून गेली असं म्हणते नम्रता. नम्रता असं म्हणत आजी बोलवतात. तिथलं पाणी संपलंय ग असं म्हणतात आजी. आणते असं म्हणते ती. मला गोळ्या घ्यायच्या आहेत असं म्हणतात आजी. तर आता नम्रता जाते पाणी घेऊन. तर आता वल्लरीला छान वाटत असतं खूप. वा वा वा, तुनेला काम करायचं बघताना खरंच खूप जास्तच आनंदाचं आहे असं म्हणते आता वल्लरी. तर आता इथे अविनाश येतो आणि नम्रता नम्रता असं म्हणतो आणि आले आले असं म्हणते नम्रता. आले बाबा असं म्हणते ती. तिला कशाला हाक मारताय असं म्हणते वल्लरी. ती आल्यावर तिला सांगेन, तू ऐक मग असं म्हणतो अविनाश. काय झालं असं म्हणते ती. मी बाहेर चाललोय, बाहेरून का नाहीच का असं म्हणतो तो. तरी काही चुकत नाहीये, पण सुचलं ना तुम्हाला सांगते मी मेसेज करून असं म्हणते नम्रता. बरं चालेल असं म्हणतो तो. तर आता तो निघून जातो तिथून. तर आता नम्रता बघतच असते वल्लरीकडे. तर आता नम्रता म्हणते मी आज जाते म्हणून. तर वल्लरी लुक देते परत तिला. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो नम्रताला. तर वल्लरी समोर असतो तो फोन. तर आता नम्रता तो कॉल घेण्यासाठी येते समोर. तर आता ती बघते. तर आता ती कॉल घेण्यासाठी दुसरीकडे जाते. हॅलो हां बोला आकाश असं म्हणते आता नम्रता. काय नाही, घरातलीच कामं चालू आहेत सगळे असं म्हणते नम्रता. ऐका ना असं म्हणते ती. तुम्ही आज संध्याकाळी जमलं तर लवकर याल का असं म्हणते नम्रता. वाट बघते असं म्हणते ती. हाव असं म्हणते ती. आणि आता वल्लरी सगळं चोरून ऐकत असते. तर हाव म्हणून फोन ठेवते आता नम्रता. तर आता काय सुनबाई असं म्हणते वल्लरी. काय
बसा असं म्हणते ती. नाही नको असं म्हणते नम्रता. पाणी प्या असं म्हणते वल्लरी. ठीक आहे असं म्हणते नम्रता. एवढ्या मोठ्या घरात वावरायची सवय नसेल ना तुला असं म्हणते वल्लरी. काला झालं असेल, त्रास होत असेल नाही का असं म्हणते वल्लरी. आई मी ना सगळं शिकून घेते असं म्हणते ती. शिकावंच लागेल असं म्हणते वल्लरी. ईश्वरी बघितलंस ना ती सगळं कसं अगदी व्यवस्थित सांभाळते. बघितलंस ना कसं सगळ्यांची मनं जिंकून घेतलेत तिने. म्हणूनच ऑफिसला जाताना कुणीही तिला अडवलं सुद्धा नाही असं म्हणते वल्लरी. आता तू बस घरात कामं करत. ताई ताई हाव 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 असं केलं की काय? ताई पाघळली. काय गरज होती ग तुला मोठेपणा घेऊन तिला ऑफिसला जाऊ देण्याची? आता बघ ऑफिसला जाणार ती, आराम करणार, मज्जा करणार, शॉपिंग करणार आणि तू बघ बस इथे कामबाई सारखी कामं करत असं म्हणते ती. ती अंजली ताईंसाठी शॉपिंगला असं म्हणते ती. ते कारण ग कसं आहे तुझ्या रूपात तिला आई ती कामवाली बाई मिळाली आहे ना. आता आज थोड्या वेळासाठीच गेले ऑफिसला, नंतर बघ फुल टाइम ऑफिस आणि तू फुल टाइम घरकाम असं म्हणते वल्लरी. हो की नाही? चला लागा कामाला लागा असं म्हणते वल्लरी. स्वयंपाकाला लागा. कसं का होईना खावं तर लागणारच बाई असं म्हणते वल्लरी आणि जाते ती आपल्या रूम मध्ये. नम्रताला मात्र खूप त्रास झालेला असतो या सगळ्या गोष्टीचा. तर आता परत ऑफिस दाखवले आणि सेक्रेटरी दाखवले राकेशची. तर आता ती वाजमध्ये काहीतरी ठेवत असते तेवढ्यातच ईश्वरी येते. खूप घाबरते ती सेक्रेटरी. तर आता कॉल आलेला असतो. तर आता ती घेते तो कॉल. हॅलो हा सर बोला असं म्हणते ती. हॅलो तारा तू अकाउंट्स डिपार्टमेंटकडून टीचर्स बनवून घेतले होतेस ते लगेच घरी पाठव असं म्हणतो राकेश. ठीक आहे सर पाठवते असं म्हणते ती. या असं म्हणतो राकेश. तर वल्लरी आता येते तिच्याजवळ. इथे काय करतेस तू असं म्हणते ईश्वरी. आणि काय झालंय का? म्हणजे एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेस तू असं म्हणते ईश्वरी. काय नाही राजेश सरांनी मला फाईल शोधायला सांगितलंय तेच करत होते असं म्हणते ती. ओके असं म्हणते ईश्वरी. घे शोधून असं म्हणते ती. तर आता ईश्वरी तिथे थांबलेली असते आणि आता ती फाईल शोधत असते. तर आता ईश्वरी बघत असते सगळे फाईल्स. तर ती मुलगी आता म्हणते ठीक आहे सरांना फाईल देऊन येते असं म्हणते ती. तर ईश्वरी विचार करत असते खूप. तर आता ती इथे तिथे शोधत असते. तर आता ती वाज वगैरे बघत असते. तर आता ती सगळीकडे शोधत असते काय मिळतंय का पुरावा म्हणत. तर आता ती फाईल्स वगैरे बघत असते. सगळ्या गोष्टी ती बघत असते आता निरखून. तर आता तिला खूप विचलित झालेलं दाखवलं आणि सगळं बघत असते ती. त्या वाजमध्ये सगळं रेकॉर्डिंग असतं मात्र कळतच नाही ईश्वरीला. ती विचार करत असते खूप. तर आता इथे सेक्रेटरी थांबलेली असते फाईल घेऊन. तर आता माणूस येतो ही फाईल घ्या आणि सरांना नेऊन द्या असं म्हणते सेक्रेटरी. तर आता तो माणूस घेऊन जातो ती फाईल. सेक्रेटरी विचार करत असते मॅडम अजूनही आत आहेत त्यांना काही कळणार तर नाही ना असं म्हणते ती सेक्रेटरी. तर आता ईश्वरी मात्र विचार करत थांबलेली असते. खूप जास्त विचार करत असते ती. तर तिला आठवतं माझे पैसे कसे मिळतील असं म्हणून कॉलर धरलेले असतो ना त्या डॉक्टरने. हळू बोल म्हटलेला असतो त्याला राकेश. इथे तमाशा करू नकोस असं म्हटलेलं असतो राकेश. तू जा ना इथून असं म्हटलेला असतो तो. मला माझे पैसे हवेत असं म्हटलेला असतो तो डॉक्टर. तर आता सगळं आठवण करून खूप विचलित झालेलं दाखवलं ईश्वरीला. तर आता तेवढ्यातच अर्णव येतो गाडीतून. तर आता इथे ईश्वरी तिथेच असते. तर आता इथे अर्णव उठतो आणि तो बाहेर तो कारमधून. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव काय झालं तू इथेस इथे काय उभेस असं म्हणतो. केबिन मध्ये बसणार होतीस ना असं म्हणतो. सर असं म्हणते ईश्वरी. सर काहीतरी गडबड आहे सर असं म्हणते ईश्वरी. काय झालं असं म्हणतो अर्णव. मला सतत असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय असं म्हणते ईश्वरी. कशाबद्दल बोलतेस तू असं म्हणतो अर्णव. राकेश असं म्हणते ईश्वरी. अर्णव म्हणतो मी सिंदूर स्पाईंग मोड तुझा सतत ऑन असतो का म्हणून सतत डाऊट येतो तुझा त्याच्यावर असं म्हणते अर्णव. सर प्लीज प्लीज असं काही नाही आहे ऐकून घ्या माझं असं म्हणते ईश्वरी. बोल असं म्हणतो अर्णव. हे बघा त्या ऍक्सिडेंट केस मधले साक्षीदार अचानक फरार काय झाले ते आपल्याला अचानक आपल्या घराबाहेर काय दिसले. आपण त्यांना बघायला बाहेर गेलो तर तिथे नेमकं राकेश उभा होता असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय सगळं. काल मला राकेशच्या केबिन मधून त्याचं ते न्यूरोलॉजिस्ट बाहेर पडताना दिसले हो असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे सगळं सांगते ती त्याला आणि फ्लॅशबॅक मध्ये पण दाखवलंय. डॉक्टर असं म्हटलेली ना ईश्वरी. तो राकेश आणि तो डॉक्टर त्यांचं वागणं ना खरंच खूप ऑड होतं असं म्हणते ईश्वरी. काल रात्री राकेश आपल्या लग्नाबद्दल काय बोलला आठवतंय ना असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी आणि अर्णव सर त्या दोघांनी सुद्धा पळून जाऊन लग्न केलं होतं ना असं म्हणतो. त्याला कसं कळलं आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय त्याला तर काय आठवतच नाही ना मग असं म्हणते ईश्वरी. ही सगळे काहीतरी इथे गडबड आहे असं म्हणते ईश्वरी. अर्णव आता आपलं जॅकेट ठेवतो आता कारवरती. मी सिंदूर ओके काम डाऊन ओके असं म्हणतो तो. काम डाऊन जस्ट हॅव टू रिलॅक्स मेंटली असं म्हणतो तो. सिंदूर तू जे काय बोलतेस ना तुझा डाऊट चुकीचा असं म्हणत नाही मी करेक्ट आहे. पण राकेशचा पास्ट आपल्याला माहिती आहे त्याने जे काय केले ते आपल्याला माहिती आहे पण त्याच्यावर डाऊट आहे ना साहजिक आहे असं म्हणतो तो. पण आपण बघितलंय ना सगळं एक्सपेरिमेंट करून सगळ्या टेस्ट मध्ये तो पास झालाय असं म्हणतो अर्णव. आणि त्याचे रिपकशन बघितलं काय झालं घरात केअस झालाय. सो आता परत आम्ही काय केलं ना तर घरात उगाच केअस नको करेक्ट असं म्हणतो तो. आणि हे बघ पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत काय ठोस पुरावा सापडला तर आपण ऍक्शन घेऊ राईट असं म्हणतो तो. वी नीड टू काम डाऊन असं म्हणतो तो. रिलॅक्स असं म्हणतो तो ईश्वरीला. तर ईश्वरी आपल्याच
मनामध्ये विचार करत असते. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे राकेशच्या सेक्रेटरीला दाखवले आणि आता ईश्वरी पण तिथेच असते. कधी सँक्शन करताय माझा 50 कोटीचा लोन असं म्हणून असतं आणि सगळं आता ईश्वरी ऐकते. तर आता हा राकेश भोसलेंचा आवाज आहे ना असं म्हणते ती. राकेश जिजूंचा आवाज आहे ना असं म्हणते ती. सर असं म्हणते ईश्वरी. आपला डाऊट खरा ठरलाय असं म्हणते ती. कसला डाऊट असं म्हणतो अर्णव. तो राकेश मेमरी केल्याचं नाटक करतोय असं म्हणते ईश्वरी. सिंदूर हे सगळं कशावरून बोलतेस तू असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणून आलीस ती सेक्रेटरी. शट अप यू कम लेटर असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते तिच्यामुळेच तर कळतंय की राकेश आपल्याला फसवतोय ते असं म्हणते ईश्वरी. राकेशचं सत्य ना आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर आणलंच पाहिजे सगळ्यांसमोर असं म्हणतो तो. थँक्यू सो मच. यू आर फिनिश्ड असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.